Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण स्टँडर्ड 11 चा असा चॅप्टर बघतोय की जो आपल्या फर्स्ट चॅप्टरशी पण लिंक्ड आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि हा चॅप्टर घेण्याचं रिझन आहे की हा एमएसटी सीईटी ला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून एक क्वेश्चन पक्का बनणार आहे. पण मी तुम्हाला एका क्वेश्चनसाठी कुठली एखादी कन्सेप्ट नाही शिकवणार की ही कन्सेप्ट करा याच्यावरती क्वेश्चन येईल, कारण अख्ख्या चॅप्टर वरून क्वेश्चन कुठल्याही थेरीवरती येऊ शकतो. सो आपल्याला सगळ्या थेरी आणि ॲज अ स्टुडंट ऑफ केमिस्ट्री त्या थेरी ॲज वेल ॲज सायंटिस्टचे नावं माहिती पाहिजे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्हाला माहिती आहे, लास्ट चॅप्टर मध्ये मी तुम्हाला डॅल्टन्स थेरी शिकवली. डॅल्टन्स थेरीचं पहिलं पॉस्ट्युलेट होतं मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल कॉल्ड ॲटम. मग फक्त ॲटम तिथे डिस्कवर झाला की प्रत्येक मॅटरचा सगळ्यात स्मॉलेस्ट आणि इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे, त्याला आपण ॲटम म्हणायचे. पण त्या चॅप्टर मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम, ॲटम नेमका कसा आहे, ॲटमच्या आतमध्ये कोण आहे का, या काहीच गोष्टी डिस्कस केल्या नव्हत्या. त्याच गोष्टी आज आपल्याला इथं डिस्कस करायचे. लहानपणापासून जो ॲटम तुम्ही बघताय तो ॲटम मी तुमच्या बोर्डवरती ड्रॉ केला. मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन आहेत, बाहेर ऑर्बिट्स आहेत आणि त्या ऑर्बिट्स मध्ये मी इलेक्ट्रॉन्स ड्रॉ केले. अकॉर्डिंग टू डॅल्टन्स थेरी, स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज ॲटम. असा पार्टिकल की ज्याला डिवाइड नाही करू शकत पुढे आपण, त्याला ॲटम म्हटलं. पण तुम्हाला आणि मला आता माहिती आहे की ॲटम इज नो मोर इनडिव्हिजिबल. ॲटमला ब्रेक करून आपण त्यातून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड मेनी मोर सब ॲटॉमिक पार्टिकल्स काढले. पॉझिट्रॉन आहे. सो या सगळ्या गोष्टी कधी कळाल्या, जेव्हा ही कन्सेप्ट खोटी ठरली. According to Dalton's theory, smallest indivisible particle is called atom, but now atom is no more indivisible कारण आपण त्याच्यातून प्रोटॉन, न्यूट्रॉन as well as इलेक्ट्रॉन्सचा स्टडी केला आहे. लिमिटेशन्स होते काहीतरी डॅल्टन्स लॉचे. डॅल्टन सांगू नाही शकले, इट कुड नॉट एक्सप्लेन द फॉलोइंग फेनोमेना. काय एक्सप्लेन नाही केलं त्यांनी? एक ग्लास रॉड घ्या आणि सिल्क घ्या. ग्लास रॉड आणि सिल्क जेव्हा एकमेकांवरती तुम्ही रब करताय तेव्हा असं लक्षात येतं की दे अट्रॅक्ट ईच अदर. वाय दे आर अट्रॅक्टिंग ईच अदर? बिकॉज देर इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग असं काय आहे त्या ग्लास रॉड मध्ये, असं काय आहे त्या सिल्क क्लॉथ मध्ये की रब केल्यानंतर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतायत, रब केल्यानंतर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. नाही सांगू शकले त्यांच्या पाठीमागचं रिझन. सो याच्यावरती जेव्हा अभ्यास करायला स्टार्ट झाला, कशावरती? वाय सबस्टन्स लाईक ग्लास ऑर एबोनाइट व्हेन रब्ड अगेन्स्ट सिल्क जनरेट इलेक्ट्रिसिटी. वाय? जेव्हा याच्यावरती अभ्यास चालू झाला आपल्याला लक्षात आलं की तो जो रॉड आहे किंवा जे सिल्कचं क्लॉथ आहे त्याच्यावरती चार्जेस डेव्हलप झालेले, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस, अँड देअर वॉज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग त्या सिल्कचा किंवा त्या रॉडचा स्मॉलेस्ट पार्टिकल तर ॲटमच असणार आहे. आणि ॲटम याचा अर्थ चार्ज्ड पार्टिकल आहे कुठला तर, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हली चार्ज थिंग आहे, काहीतरी त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज थिंग आहे. अँड दॅट इज वाय दीज टू मॅटर्स आर अट्रॅक्टिंग ईच अदर ऑन रबिंग. सो या कन्सेप्टवरती जेव्हा अभ्यास चालू झाला आपल्याला लक्षात आलं ॲटम इज नो मोर इनडिव्हिजिबल. तर त्याच्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत. आपण पहिली थेरी शिकतोय डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर रुदरफोर्डनी दिलेली डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन अँड लास्टला जेम्स चॅडविकनी दिलेली डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन. या थिंग्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे. आता तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनची एक्सपेरिमेंट जी झाली जे थॉम्सन या सायंटिस्टने केलेली कॅथोड रे एक्सपेरिमेंट. मी तुम्हाला या सगळ्या एक्सपेरिमेंट शॉर्ट मध्ये सांगेन. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही जर बघितलं तर फार डिटेल एक्सप्लेनेशन असं काही दिलेलं नाही, पण आतापर्यंत तुम्ही एवढ्या गोष्टी तर नक्कीच लक्षात ठेवू शकताय. अकॉर्डिंग टू डॅल्टन्स थेरी ॲटम वॉज टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर, but it could not explain why the glass rod and silk get attracted towards each other on rubbing. मग याच्या डिस्कव्हरी मधून आपल्याला 3 सबएटॉमिक पार्टिकल्स भेटले, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. प्रोटॉनची डिस्कव्हरी दिली रुदरफोर्ड, न्यूट्रॉन जेम्स चॅडविक, इलेक्ट्रॉन जे थॉम्सन. त्यानंतर बघा मध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन आहेत. सो न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन्सना एकत्र न्यूक्लियॉन्स असं म्हटलं जातं. न्यूक्लियस हा ॲटमचा काय आहे? पार्ट आहे. ॲटम
पोर्शनला आपण न्यूक्लियस म्हणतो. न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन आहे, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनला एकत्र न्यूक्लियॉन्स असं म्हटलं गेलं. आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा इथे डिस्कवरी झाली आहे, इलेक्ट्रॉन डिस्कवर झालाय, प्रोटॉन डिस्कवर झालाय, न्यूट्रॉन डिस्कवर झालाय. तर डेफिनेटली त्यांचं पण काहीतरी स्वतःचं मास असणार आहे, त्यांच्यावरती सुद्धा काहीतरी स्वतःचा चार्ज असणार आहे. तोच मास आणि चार्ज आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. सो दिस बोर्ड इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल योर कॅल्क्युलेशन्स. प्रोटॉन डिनोटेड बाय सिम्बॉल P, इलेक्ट्रॉन डिनोटेड बाय सिम्बॉल E मायनस, न्यूट्रॉन डिनोटेड बाय सिम्बॉल N. सो पहिली गोष्ट तुम्हाला तिघांचेही सिम्बॉल माहिती पाहिजे, सिंपल आहे. त्यानंतर प्रोटॉन वरती चार्ज किती आहे? 1.6 इंटू 10 टू पावर मायनस 19 कूलम. तुम्ही ह्या आधी हे केलं, फिजिक्स मध्ये माइट बी केलं असेल. चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन minus 1.6 into 10 to power minus 19. चार्ज, इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज, त्यामुळे मी मायनस दिलं. आणि प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, सो मी प्लस दिलं. बट दोघांचाही मॅग्निट्यूड सेम आहे. बघा 1.6 into 10 to power minus 19 कूलम. सो पार्टच ठेवा हे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन minus 1.6 into 10 to power minus 19 कूलम and charge on proton is plus 1.6 into 10 to power minus 19 कूलम. त्यानंतर चला त्यांच्या मासकडे जाऊया. प्रोटॉन हा कुठे आहे? आतमध्ये न्यूक्लियस मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियस मध्येच आपण ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करतो. सो प्रोटॉनचं मास हे खूप जास्त आहे कंपेअर टू दॅट ऑफ इलेक्ट्रॉन. बघा प्रोटॉनचं मास किती आहे? 1.6 into 10 to power minus 27 kg. या व्हॅल्यूलाच मी ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला माहिती आहे इट्स नियरली इक्वल टू, डायरेक्ट इक्वल टू मी लिहू नाही शकत कारण 1.6 समथिंग 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 आहे पुढे, पण कॅल्क्युलेशन पोर्शन साठी आपण 1.6 घेतो. सो ऑल दीज व्हॅल्यूज आर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज. 1.6 into 10 to power minus 24 ग्रॅम. केजी पासून ग्रॅम मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 1000. सो आन्सर आलं 10 to power minus 24. आणि तुम्हाला माहिती आहे हे काय आहे? दिस इज नथिंग बट इक्वल टू 1 atomic mass unit या फिर युनिफाइड मास, दॅट इज 1 डाल्टन. माहिती आहे ना तुम्हाला? ते लास्ट चॅप्टर मध्ये केलंय आपण. सो 1.6 into 10 to power minus 24 ग्रॅम म्हणजेच 1.6 into 10 to power minus 27 kg, which is approximately 1 atomic mass unit. मग इलेक्ट्रॉनचा मासचा जेव्हा स्टडी केला, इट इज 9.1 into 10 to power minus 31 kg. बघा इथे -27 आहे, इथे -31 आहे. सो हे खूप जास्त कमी आहे, खूप कमी आहे ही व्हॅल्यू. अँड दॅट इज नियरली इक्वल टू 0 ॲटॉमिक मास युनिट. कारण खूप निग्लिजिबल आहे. या दोघांना जर कम्पेअर केलं -10 to -27 अँड -31, सो ही व्हॅल्यू कमी आहे. अँड ॲज इट इज लो, मी कम्पेअर टू प्रोटॉन त्याला 0 ॲटॉमिक मास युनिट मानून टाकलं. न्यूट्रॉन, न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल, सो त्यांच्यावरती चार्जेस नसणार. चार्ज बघा काय लिहिला? 0 कूलम. पण त्याचं जे मास आहे ते ऑलमोस्ट प्रोटॉन इतकंच आहे. ऑलमोस्ट म्हणतीये 1.6 समथिंग समथिंग वेगळं आहे, इथे 1.6 समथिंग समथिंग वेगळं आहे. पण मी अप्रॉक्सिमेट 1.6 into 10 to power minus 27 kg, परत ग्रॅम मध्ये हीच व्हॅल्यू, अँड हेन्स इट इज अगेन इक्वल टू 1 ॲटॉमिक मास युनिट. सो चार्ज आणि मास व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स यांचं मास ऑलमोस्ट सेम आहे, 1 ॲटॉमिक मास युनिट. इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल आहे, 0 ॲटॉमिक मास युनिट. Protons are positively charged, electrons are negatively charged, but they both have same magnitude. And neutrons are neutral, hence no charge. I hope हा बोर्ड मी तुम्हाला in detail and properly explain केला. आत्ताच नोटबुकचं व्हेरी फर्स्ट पेज ओपन करा, त्याच्यावरती हा बोर्ड पूर्णपणे लिहून घ्या and prepare your own notes. Take a screenshot. मग आता आपण इन डिटेल बघूया की नेमकी इलेक्ट्रॉनची डिस्कवरी जे थॉम्सननी कशी केली, किंवा प्रोटॉनची डिस्कवरी कुठल्या एक्सपेरिमेंट मधून रुदरफोर्डनी आपल्यापर्यंत पोहोचवली, किंवा न्यूट्रॉन जेम्स चॅडविक नेमकं त्यांनी काय एक्सपेरिमेंट केली ज्याने आपल्याला न्यूट्रॉनची डिस्कवरी झाली. वन बाय वन टेक्स्टबुक मध्ये
इतकं डिटेल एक्सप्लेनेशन नाहीये, बिकॉज ते एक्सपेक्ट करतात की स्टँडर्ड 10th मध्ये किंवा लोअर क्लासेसमध्ये ते गोष्टी तुम्हाला शिकवल्या. पण आय नो की लोअर क्लासेसमध्ये पण इतकं सारं आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेलं नाहीये. पण त्यातल्या मोजक्या गोष्टी ज्या सीईटीसाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा बोर्ड एक्झामचा पेपर लिहिण्यासाठी, तर मग त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करते व्यवस्थित. बघा काय असतं डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. आता बेसिकली हा 11th स्टँडर्डचा पोर्शन आहे. सो बोर्ड मध्ये काही डायरेक्टली असा क्वेश्चन येणार नाहीये एक्सप्लेन द डिस्कव्हरी अँड ऑल, बट काही पॉइंट्स आपल्याला माहिती लागतात जेव्हा तुम्ही 11th स्टँडर्डचा पेपर लिहिताय. डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. फर्स्ट ऑलवेज मी रिपीट करते जे थॉम्सन. इयर टेंटेटिव्ह लक्षात राहिलं तरी चालेल 1897. एक्सपेरिमेंट कोणती केलेली त्यांनी? कॅथोड रे एक्सपेरिमेंट. बघा त्यांनी काय केलं, एक ग्लास ट्यूब आहे ही, ठीक आहे, याच्यामधली पूर्ण एअर काढून टाकली. कसं? युजिंग अ व्हॅक्यूम पंप. व्हॅक्यूम पंपने सगळी एअर काढून टाकली. आतमध्ये त्यांनी गॅस ठेवलाय, जसं की इनर्ट गॅस आहे अर्गॉन, ॲट लो प्रेशर, पण त्याचं प्रेशर फार कमी आहे. सो पहिली गोष्ट लक्षात आली, अ ग्लास ट्यूब, व्हॅक्यूम पूर्ण क्रिएट केलंय, त्याच्यामधून बाकी सगळी एअर काढून टाकली आहे आणि गॅस आहे इनर्ट गॅस ॲट लोअर प्रेशर. त्यानंतर एक साइडला कॅथोड आहे, एक साइडला ॲनोड आहे. कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज, ॲनोड इज पॉझिटिव्हली चार्ज. याला बाहेरून एक बॅटरीचा सोर्स आहे, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल ज्याला लागलं तो इट बिकेम निगेटिव्ह. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ज्याला लागलं इट बिकेम पॉझिटिव्हली चार्ज. पण ही जी बॅटरी आहे ती साधी सुधी नाहीये, म्हणजेच काय, त्याचं व्होल्टेज खूप जास्त आहे, 10,000 वोल्ट. सो यू कॅन इमॅजिन इट इज अ लार्ज अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक ट्रान्सफर. सो इतक्या हाय व्होल्टेजला जेव्हा कॅथोड आणि ॲनोड लावले तर असं दिसलं की इनविजिबल रेज या साईडला चालले. मॅम जर रेज इनविजिबल आहे तर तुम्हाला दिसल्या कशा? तर काही एक्सपेरिमेंट्स केले याच्यामध्ये, जसं की इथे एक प्लेट ठेवली आणि प्लेट ठेवल्यानंतर त्या प्लेटची शॅडो पडायला लागली. मग शॅडो कधी पडते रे? जेव्हा एखाद्या रेज त्या शीट वरती पडतील आणि पुढे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये चालले तरच त्या शॅडो जनरेट करतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक व्हील ठेवलं छोटंसं, ते व्हील टर्न होत होतं. व्हील टर्न कधी करेल? जेव्हा कोणत्या तरी रेज त्याला एनर्जी देत आहे, रेज मधली एनर्जी त्या व्हील मध्ये जाते आणि हेन्स ते छोटंसं जे व्हील आहे ते रोटेट करावं लागतं. मग या ज्या लहान 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 एक्सपेरिमेंट्स केल्या या ट्यूबच्या अंदर, तिथून आपल्याला लक्षात आलं की ह्या काहीतरी रेज आहेत, भले दिसत नसतील तरी त्यांच्यावरती चार्ज आहे. दे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन अँड दे पॉझेसेस एनर्जी, ज्यालाच पुढे जाऊन नाव दिलं इलेक्ट्रॉन्स. आता आपण त्याला कॅथोड रेज म्हणतोय. का? कारण कॅथोड पासून ॲनोडकडे चालले. तुम्हाला माहिती होतं तुमच्या बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल या साईडला आहे. सो डेफिनेटली जर ॲनोडकडे कोणती तरी रे येते तर ती कुठली पाहिजे? ॲनोड स्वतः पॉझिटिव्ह आहे, सो येणारी वेव्ह ही निगेटिव्हली चार्ज पाहिजे. सो इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. मग बघा हाय व्होल्टेज दिल्यानंतर आपल्या लक्षात आलं सम इनविजिबल रेज, दे आर ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन, they possess some kinetic energy and they are negatively charged. This was short explanation of cathode ray experiment. खूप सारे पॉस्ट्युलेट्स आहेत, खूप सारे ऑब्झर्वेशन्स आहेत, पण मी त्यातले मोजके सांगतेय कारण आपल्या टेक्स्टबुक मध्ये इतका डिटेल स्टडी त्याने दिलेला नाहीये. त्यानंतर बघा डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन. आता तर इलेक्ट्रॉन्स झालं, देयर इज सम चार्ज्ड पार्टिकल. कॅथोड म्हणजेच निगेटिव्हली चार्ज्ड आहे, त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हटलं. नाव डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन. रुदरफोर्डचे एक्सपेरिमेंट तुम्ही स्टँडर्ड 10th मध्ये शिकला असाल. तुम्हाला माहितीये की काय केलेलं त्यांनी? अल्फा पार्टिकल्सचं बंबार्डमेंट केलेलं. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असतात, पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्ही काही एलिमेंट्स बघता की ज्यांना आपण रेडिओ ऍक्टिव्ह असं म्हणतो. व्हॉट इज रेडिओ ऍक्टिव्ह? तर ते अल्फा बीटा गॅमा रेजना इमिट करत असतात. मग तसाच एक पार्टिकल घेतला की जो अल्फा पार्टिकल्सना इमिट करतोय आणि या अल्फा पार्टिकल्सना आता आपण गोल्ड फॉइल, थिन लेअर ऑफ गोल्ड फॉइल वरती बंबार्ड केले. जेव्हा थिन लेअर ऑफ गोल्ड फॉइल वरती बंबार्ड करतात त्यांना काहीतरी ऑब्झर्वेशन दिसतात. पण मला इमॅजिनेशन करा, या साइडला एक काय आहे? यू हॅव अ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जो अल्फा रेज इमिट करतोय आणि त्या अल्फा रेज इमिट केले या छोट्याशा गोल्ड फॉइल वरती. बट गोल्ड इट इज मेड अप ऑफ ॲटम्स. ॲटम्स आहेत म्हणजे ही आहे तुमची गोल्डची फॉइल. आता जेव्हा अल्फा पार्टिकल्स येणार, ऑब्झर्वेशन काय होतं? ऑलमोस्ट 99% अल्फा पार्टिकल्स
went without deflection. ॲटमला किंवा त्या गोल्डच्या फॉइलला पास केलं. व्हेरी फ्यू नी काय केलं, डिफ्लेक्टेड विथ सम अँगल. बघा येलो कलरचं डिफ्लेक्शन दिसतं, स्ट्रेट न जाता छोट्याशा अँगल मध्ये ते डिफ्लेक्ट झाले. पिंक वाले स्ट्रेट गेले 99%. व्हेरी फ्यू डिफ्लेक्टेड विथ लेस अँगल अँड व्हेरी फ्यू म्हणजे 20,000 एक बॅक आला, बरोबर बॅक आला. डिफ्लेक्टेड विथ झिरो अँगल म्हणा, 180 मध्ये आहे तसा गेला, परत मागे आला असं समजा, किंवा असं 0 डिग्री मध्ये, किंवा असं समजा की तो थोडासा डिफ्लेक्ट झाला अगदी 1-2 डिग्री मध्ये. सो या 3 ऑब्झर्वेशन्स वरून आपण काहीतरी कंक्लूड करू शकतो. पहिलं ऑब्झर्वेशन, ऑलमोस्ट 99% वेंट अनडिफ्लेक्टेड. म्हणजेच काय, ॲटम मध्ये खूप सारी एम्प्टी स्पेस आहे आणि त्याचमुळे हे विदाउट डिफ्लेक्शन पास करू शकतात. ॲटम इज ऑलमोस्ट हॅव्हिंग अ होल, काय म्हणू शकतो आपण, ॲटम मध्ये सगळ्यात जास्त जागा रिकामी आहे. ॲटम हॅज लार्ज अमाउंट ऑफ एम्प्टी स्पेस म्हणा, खूप सारी एम्प्टी स्पेस आहे. म्हणून तर 99% ऑफ अल्फा पार्टिकल्स पास विदाउट एनी डिफ्लेक्शन. त्यानंतर जर ते थोडेसे का होईना डिफ्लेक्ट होत आहे, कधी डिफ्लेक्ट होईल, अल्फा पार्टिकल्स आर पॉझिटिव्हली चार्ज. जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज थोडासा जरी पॉझिटिव्ह चार्जच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो डिफ्लेक्ट होईल. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, ही अल्फा पॉझिटिव्ह आहे, डिफ्लेक्शन का, जवळून चाललं डिफ्लेक्शन. सो त्यांना हे लक्षात आलं की थोडे का होईना त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. आणि नेक्स्ट ऑलमोस्ट जेव्हा डिफ्लेक्ट झाले तेव्हा काय, बरोबर ते सेंटरला गेले पॉझिटिव्ह चार्जच्या. हा प्रोटॉन आहे तर बरोबर प्रोटॉनला थडकलेत अँड हेन्स पॉझिटिव्ह बॅक रिपल्शन भेटलं. कुठे, लव्हेंडर कलरचे. सो त्यांना लक्षात आलं की ॲटम ॲज अ होल हा एम्प्टी स्पेस आहे, बट त्याच्यामध्ये कुठले तरी पार्टिकल्स आहेत की जे पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणतो आता, प्रोटॉन असं म्हणतो. सो त्यांनी अजून एक स्मॉल एक्सपेरिमेंट केली. नायट्रोजन वरती अल्फा बंबार्डमेंट केलं. नायट्रोजन गॅस घेतला, त्याच्यावरती अल्फा पार्टिकल्सची बंबार्डमेंट केली. त्यांना लक्षात आलं नायट्रोजन राहिलाच नाही, नायट्रोजन ऑक्सिजन मध्ये ट्रान्सम्यूट झालाय. ट्रान्सम्युटेशन म्हणजे म्हणजे चेंज झाला, म्युटेशन म्हणजे सडन चेंज. सो नायट्रोजन वरती जेव्हा अल्फा पार्टिकल बंबार्ड केले आपल्याला ऑक्सिजन भेटतो अँड इट रिलीजेस सम हायड्रोजन ॲटम्स. मग त्यांनी नायट्रोजन सोडून दुसरे एलिमेंट घेतले. सेम प्रोसेस, त्यांच्यावर अल्फा बंबार्डमेंट केली, त्यांना ट्रान्सम्युटेशन दिसलं, ओरिजिनल ॲटम दुसऱ्याच ॲटम मध्ये कन्वर्ट होत होता, प्लस हायड्रोजन ॲटमच प्रत्येक वेळी बाहेर पडतोय. याचा अर्थ काय की जो ओरिजिनली तुम्ही ॲटम घेताय त्याच्या आतमध्ये कुठेतरी हायड्रोजन आहे. येस ऑर नो? म्हणून तर तुमच्या ओरिजिनल ॲटम वरती अल्फा बंबार्डमेंट केल्यानंतर ट्रान्सम्युटेशन कशात का होईना पण ऑलवेज हायड्रोजन बाहेर पडतोय, म्हणजे तो हायड्रोजन या ओरिजिनल ॲटम मध्ये कुठेतरी प्रेझेंट आहे. सो ही कन्क्लुडेड दॅट हायड्रोजन न्यूक्लियस म्हणजेच कोण, प्रोटॉन. हायड्रोजनला आपण प्रोटॉन म्हणतोय. मस्ट बी प्रेझेंट इनसाइड ऑल द न्यूक्लियस ऑफ ॲटम. प्रत्येक ॲटमच्या आत जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये कोण असणार आहे, हायड्रोजन म्हणजेच कोण, प्रोटॉन. गेटिंग माय पॉइंट? बघा इथे नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, अल्फा म्हणजे हिलियम पार्टिकल्स आहेत. ओके, सो 2, 4 हिलियमचा बघा ॲटॉमिक नंबर 2, मास 4 असतं. मग ह्यांचं काय केलं त्यांनी, 7 + 1 8 आणि उरलेला एक इथे 7, 8, 9. टोटल इकडे ॲटॉमिक नंबर 9, तिकडे सुद्धा 9. 14 + 4 18, तिकडे सुद्धा बघा 17 + 1 18. सो आपण मास आणि चार्ज तर बॅलन्स केला, पण प्रोटॉन बाहेर पडतोय, याचा अर्थ प्रोटॉन प्रत्येक ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे. And this was the discovery of proton given by Ernest Rutherford in 1911. ही एक्सपेरिमेंट खूप बेसिक आहे, कुठल्याही पुस्तकात तुम्ही वाचू शकताय. गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट आहे ही, अल्फा पार्टिकल बंबार्डमेंट. बट हे जे त्याचं कन्क्ल्युजन आहे ते काय सांगतं, ओरिजिनली कुठलाही ॲटम घेतला त्याच्यावर अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले तर तो ॲटम दुसऱ्या एका ॲटम मध्ये ट्रान्सम्यूट होतो बाय रिलीज ऑफ सम प्रोटॉन्स. So these protons are nothing but present in the nucleus of atom. Getting my point? Take a screenshot, write it. पूर्ण असंच प्रॉपर रिप्रेझेंटेशन करून घ्या. आता मी तुम्हाला डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन सांगते. जेम्स चॅडविकनी नेमकी काय एक्सपेरिमेंट केलेली. टेक अ स्क्रीनशॉट.
नेक्स्ट एक्सपेरिमेंट होती डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन्स बाय जेम्स चॅडविक. त्यांनी सुद्धा सिमिलर एक्सपेरिमेंट केली आहे. फक्त त्यांनी काय केलं बघा, एक रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स घेतला की जो अल्फा पार्टिकल इमिट करतो. अल्फा पार्टिकलचे इमिशन्स त्यांनी बेरिलियम वरती केलं. बेरिलियम कोण? ॲटॉमिक नंबर 4, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम. सो तो बेरिलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, वेन त्याच्यावरती अल्फा पार्टिकल्स बंबार्ड झाले, त्यांनी फर्दर काही रेडिएशन्स इमिट केल्या. या रेडिएशन्स अननोन होत्या, ना त्या इलेक्ट्रॉन सारख्या होत्या ना त्या प्रोटॉन सारख्या होत्या. दे वर समथिंग डिफरंट. त्याचाच आपल्याला स्टडी करायचा आहे. त्या रेडिएशन्सना परत पॅराफिन वरती बंबार्ड केलं अँड देन आपल्याला प्रोटॉनचा सोर्स भेटला. प्रोटॉन माहिती होते, अल्फा पार्टिकल्स माहिती होते, बट मधले अनआयडेंटिफाईड अननोन रेडिएशन्सचा अभ्यास जेम्स चॅडविकनी केला. अँड त्यांना लक्षात आलं की त्यांचं स्पीड, इथून स्पीड समजेल ना अननोन रेडिएशन्सचं. सो अननोन रेडिएशन्सच्या वेलॉसिटीवरून त्यांनी स्टडी करून त्याचं मास कॅल्क्युलेट केलं. जेव्हा मास कॅल्क्युलेशन झालं तेव्हा मास एक्झॅक्टली सेम होतो प्रोटॉन इतकं. एक्झॅक्टली सेम कशा इतकं होतं? प्रोटॉन इतकं. त्याच्यावरती चार्ज नव्हता. सो आपल्याला काही प्रॉपर्टीज भेटल्या की त्याचं मास प्रोटॉन इतकं आहे आणि त्याच्यावरती कोणताच चार्ज नाहीये. मग डेफिनेटली त्याला नाव काय दिलं त्यांनी? न्यूट्रॉन. बिकॉज दे आर न्यूट्रल, म्हणून त्याला नाव दिलं आपण न्यूट्रॉन. इतकीशी छोटीशी एक्सपेरिमेंट आहे, जास्त एलॉबरेट केलेली नाही. फक्त लक्षात ठेवा, बेरिलियम बंबार्डमेंट होती, न्यूट्रॉन इमिट करतो. पॅराफिन वरती बंबार्डमेंट न्यूट्रॉनची झाली की प्रोटॉन इमिट होत असतो. या ज्या काही रिॲक्शन्स आहेत या तुम्ही न्यूक्लिअर केमिस्ट्री नावाची सेपरेट ब्रांच आहे त्याच्यामध्ये इन डिटेल शिकाल. बट ॲट द लेवल ऑफ 11th स्टँडर्ड हे खूप बेसिक नॉलेज चालू आहे आता रेडिओ ॲक्टिव्हिटीचं. 12th मध्ये गेल्यानंतर एक चॅप्टर येतो फिजिक्समध्ये आणि फर्दर मोठे झालात अजून की ग्रॅज्युएशन करताय तर एक सेपरेट केमिस्ट्रीची ब्रांच बनते. आता पुरतं एवढंच ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. जर तुम्हाला हे लक्षात आलं की ॲटम इज नो मोर इंडिव्हिजिबल, म्हणजे ॲटमच्या आतमध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन आहेत, कुठेतरी प्रोटॉन आहेत, कुठेतरी न्यूट्रॉन आहेत. या तिघांच्या एक्सपेरिमेंट आणि त्याच्यानंतर अजून काही मॉडेल्स आले, त्याच्यातून आपण ॲटमचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर ड्रॉ केलं. आता तर आपण डिस्कवरी केले की देयर इज सम पार्टिकल कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन, देर आर सम पार्टिकल्स नोन ॲज प्रोटॉन्स, देर आर सम पार्टिकल्स कॉल्ड ॲज न्यूट्रॉन, पण अजून त्यांची लोकेशन कुठेच फिक्स नाही आहे. मग आपण वेगवेगळे मॉडेल्स बघितले. जे थॉम्सन्स मॉडेल की प्लम पुडिंग मॉडेल आहे, सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स आहेत. रुदरफोर्डनी सुद्धा आपल्याला काहीतरी असं सिमिलर टाईपचं मॉडेल दिलेलं की सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे की ज्याचं मास जास्त आहे आणि ऑर्बिटमध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. अशा बऱ्याचशाच थेरी नंतर आपल्याला प्रॉपर एक ॲटमचं स्ट्रक्चर अज्युम केलं की बाबा असं असू शकतं. मग ड्युरिंग दॅट कोर्स ऑफ टाइम त्या ॲटमला काहीतरी नंबर द्यायचा होता, दॅट इज ॲटॉमिक नंबर, आणि त्या प्रत्येक ॲटमचा आपल्याला मास काढायचं होतं, दॅट इज ॲटॉमिक मास नंबर. 10th स्टँडर्डचं बेसिक आहे. ॲटॉमिक नंबर कसं काढतो आपण? बाय इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स, डिनोटेड बाय सिम्बॉल Z. ॲटॉमिक नंबर इज आयदर इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कारण दोन्हीचा काउंट सुद्धा सेमच असतो. ॲटॉमिक मास नंबर, मास कुठे आहे? ॲट द सेंटर. इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल आहे, सो त्यांना काढून टाकलं. मग कुठे? सेंटरला. सेंटर म्हणजेच कोण? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस मध्ये कोण आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. सो ॲटॉमिक मास नंबर A इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. बट तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स काढताय म्हणजेच काय काढताय? ॲटॉमिक नंबर. सो A इक्वल्स टू Z प्लस M सुद्धा लिहू शकते. आणि जर तुम्हाला त्याचं मास माहिती आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे, तर तुम्ही न्यूट्रॉन्स काढू शकता की नाही? न्यूट्रॉन इज इक्वल टू A मायनस Z. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यावरून तुम्हाला या फॉर्म्युलामधून तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेशनचे न्यूमरिकल्स येऊ शकतात. त्यानंतर न्यूक्लियाइड म्हणजे काय? न्यूक्लियाइड इज अ जनरल रिप्रेझेंटेशन. तुम्ही खूप वेळ बघितलं असेल की आपण असा एलिमेंट लिहितो, एलिमेंटच्या वरती त्याचा मास नंबर आणि बेसला त्याचा ॲटॉमिक नंबर लिहिला जातो पिरियॉडिक टेबलमध्ये. या रिप्रेझेंटेशनलाच न्यूक्लियाइड म्हटलं. दॅट इज एक्झाम्पल, कार्बनच्या बेसला 6 लिहितोय, वाय? इट इज इट्स ॲटॉमिक नंबर, आणि वरती 12 लिहितोय बिकॉज इट इज इट्स मास नंबर. सो हे झालं कार्बन न्यूक्लियाइड. काही इम्पॉर्टंट टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की आयसोटोप्स. एव्हरीबडी नो, लास्ट चॅप्टर मध्ये बघितलं.
atoms with same atomic number but different atomic mass number are called as isotopes. Isobars म्हणजे that atoms which has same mass number but different atomic number. mass number same आहे but atomic number is different आहे. आणि आयसोटोन्स मध्ये असे atoms which has same number of neutrons. same number of neutrons. in detail या तिघांना बघूया, प्रॉपर त्याची शॉर्ट नोट बनवूया. पण त्याआधी जेम्स चॅडविकची एक्सपेरिमेंट समजली का बघा. अल्फा पार्टिकलची बंबार्डमेंट बेरिलियमवर केल्यावर अनआयडेंटिफाईड रेज होत्या. त्या रेजना पॅराफिन वरती बंबार्ड केल्यावर प्रोटॉनचा सोर्स आला. या रिॲक्शनला जेव्हा प्रॉपरली स्टडी केलं, कारण ही न्यूक्लिअर केमिस्ट्री आहे, न्यूक्लिअर रिॲक्शन आहे, तेव्हा त्यांना लक्षात आलं अनआयडेंटिफाईड रेज वर नथिंग बट न्यूट्रल हॅव्हिंग मास दॅट ऑफ इक्वल टू प्रोटॉन अँड हेन्स दे वर कॉल्ड ॲज न्यूट्रॉन्स. डिस्कव्हरी ऑफ जेम्स चॅडविक. डिस्कव्हरी गिवन बाय जेम्स चॅडविक. त्याच्यानंतर हे तर 10वीतलंच आहे. न्यूक्लियाइड एक नवीन कन्सेप्ट आली आणि आता या इम्पॉर्टंट टर्म्सना आपण इन डिटेल मध्ये बघूया. टेक अ स्क्रीनशॉट. इम्पॉर्टंट टर्म्स जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आयसोटोप्स. आयसो म्हणजे सेम, काहीतरी सेम असणार आहे. एक्झाम्पल लेक्चर नंबर चॅप्टर नंबर 1 मध्ये पण हे बघितलं बघा. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. They are isotopes of each other. Why? Because these are the atoms with same atomic number but different atomic mass number. मग atomic number same आहे म्हणजे प्रोटॉन सेम, इलेक्ट्रॉन सेम, मग डिफरंट काय झालं? Different number of neutrons. They have different number of neutrons. They occupy same position in the periodic table. पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्हाला C12 कुठे, C13 दुसरीकडे, C14 तिसरीकडे असं काही दिसतंय का? नाही. एकच बॉक्स आहे त्यामध्ये C12, C13, C14 आहे. सो दे ऑक्युपाय सेम पोझिशन इन पिरियॉडिक टेबल. आयसोटोप्सची शॉर्ट नोट. आता आयसोबार. आयसो म्हणजे परत सेम, बार म्हणजे ते कशाबद्दल बोलतायत आता? मास बद्दल. एक्झाम्पल बघा, कार्बन 614, नायट्रोजन 714. काय दिसतंय तुम्हाला? atomic number आता डिफरंट आहे पण mass number सेम आहे. So atoms with same mass number but different atomic number are called as isobars of each other. कार्बन आणि नायट्रोजन वेगवेगळ्या बॉक्स मध्ये आहेत ना पिरियॉडिक टेबल मध्ये. That's it. Hence they occupy different position in periodic table. बाकी त्याच्यामध्ये काय बघणार आहे का? atomic number different. So definitely protons वेगवेगळे आहेत, इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे आहेत. आणि न्यूट्रॉन्स बद्दल काय सांगाल? न्यूट्रॉन्स सुद्धा डिफरंट. यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन दोघांचे वेगळे असतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा दोघांमध्ये वेगळे, नंबर ऑफ न्यूट्रॉन दोघांमध्ये वेगळे. मग सेम काय आहे? सेम मास नंबर आहे म्हणजे ऍडिशन ऑफ न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन ही सेम असणार आहे. ऍडिशन ऑफ बोथ सेम आहे. ही व्हॅल्यू सेम आहे असं म्हणू शकत नाही, दोघांची ऍडिशन सेम आहे. जसं की कार्बन मध्ये तुम्ही बघू शकताय 6 प्रोटॉन आहेत आणि बाकी मग 14 त्याचा मास नंबर आहे. मग तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय किती असणार आहे हे 8. त्याच्यानंतर नायट्रोजनचं पिंक मध्ये लिहूया. प्रोटॉन 7 असणार आहेत कारण ॲटॉमिक नंबर 7 आहे आणि टोटल मास 14 आहे. सो इथं किती असणार आहेत न्यूट्रॉन? 7. बघा, न्यूट्रॉन डिफरंट, प्रोटॉन डिफरंट, मास नंबर सेम. आयसोबार्स. आइसोटोन्स. कार्बन, बोरॉन, डिफरंट ॲटॉमिक नंबर, डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. मग काय सेम असणार आहे? चला चेक करूया. बघा, तुम्हाला माहिती आहे न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन इज इक्वल टू ॲटॉमिक वेट. कार्बनचं मी पिंक मध्ये लिहिते, तुम्हाला दिसतंय ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे प्रोटॉन 6 आहे. ॲटॉमिक मास वरती तुम्हाला दिसतंय 12. सो न्यूट्रॉन किती असणार आहे? 6. गुड, डन. त्याच्यानंतर बोरॉन चेक करा. मास तुम्हाला दिसतंय 11. ॲटॉमिक नंबर दिसतोय म्हणजे प्रोटॉन 5 आहे. सो हे किती असणार आहेत? न्यूट्रॉन किती असणार आहेत इथे? 6. 6 + 5 11. सो व्हॉट इज सेम? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज सेम. असे atoms which may have different atomic number, which may have different atomic mass number, but they will always have same number of neutrons. They are called as isotones of each other. दोन्ही वेगवेगळे atoms आहेत. तो बोरॉन आहे, हा कार्बन आहे, but त्यांच्यामध्ये जे न्यूट्रॉनचा काउंट आहे तो
तो सेम आहे, हेन्स दे आर कॉल्ड ॲज आयसोटोन्स. अँड डेफिनेटली तुम्हाला पिरियॉडिक टेबलमध्ये ते दोन वेगवेगळ्या बॉक्समध्ये दिसत आहेत. दॅट इज दे ऑक्युपाय डिफरंट पोझिशन इन पिरियॉडिक टेबल. इज दॅट क्लिअर? चला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. तुम्हाला PQR दिलाय आणि वरती त्याचं काय देतायत बघा, ॲटॉमिक मास नंबर 40 40 40. मग तुम्ही काय सांगाल, ज्यांचं ॲटॉमिक मास नंबर सेम असते दे आर कॉल्ड ॲज आयसोबार्स. सो PQR आर आयसोबार्स ऑफ ईच अदर अँड हॅव पहिल्यामध्ये 22 न्यूट्रॉन आहेत, नंतर 20 21 आणि 20 बघा दिलं. पहिल्यामध्ये 22, त्याच्यानंतर 21, त्याच्यानंतर 20 न्यूट्रॉन आहेत रिस्पेक्टिव्हली. राईट देम इन देअर प्रॉपर न्यूक्लियाइड रिप्रेझेंटेशन. मी P साठी लिहून देते. P साठी वरती 40 आहे, मला ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की ॲटॉमिक मास नंबर इज नथिंग बट ॲटॉमिक नंबर प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सो जर तुम्हाला आता त्याचा काय काढायचं Z काढायचं आहे तर तुम्हाला न्यूट्रॉन आणि मास तर माहिती आहे. सो Z कसं काढणार, A मायनस N. A ची व्हॅल्यू किती आहे 40, न्यूट्रॉन्सची व्हॅल्यू किती आहे पहिल्या ह्याच्यामध्ये 22. सो आन्सर काय येणार आहे तुमचं 18. ओके नेक्स्ट, मग इथे 18 लिहून टाका. चला पुढचं कोण आहे Q मध्ये पण बघा वरती 40 आहे, खालची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बट यू नो 40 दॅट इज मास नंबर इज atomic number plus number of neutrons. Atomic number is A minus N. A किती आहे 40 आहे सगळ्यांसाठी. न्यूट्रॉन किती आहे 21. So this is going to be now 19. So this is 19. And last कोणाबद्दल लिहायचं आहे आपल्याला R बद्दल. तरीही 40च आहे. You know mass number is Z plus neutron. Where Z is A किती आहे सगळ्यांसाठी 40, न्यूट्रॉन किती दिले 20. आन्सर काय येणार 20. सो रिप्रेझेंटेशन काय झालं 20. 18 19 20. इझी आहे. अशाच प्रकारच्या एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करून घ्या. सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा. त्याआधी याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. झाला असेल स्क्रीनशॉट, नोटबुक मध्ये लिहून घेताय सायमल्टेनियसली. दॅट्स ऑल फॉर टुडेज पार्ट. याला आपण पार्ट नंबर 1 म्हणून अपलोड करून देऊ. पार्ट नंबर 2 मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे काही हायर पोर्शन्स. हायर पोर्शन्स म्हणजे काय, आता बघा आजच्या लेक्चर मध्ये तुम्ही डिस्कव्हरी बघितली, प्रोटॉन कसा डिस्कवर झाला, न्यूट्रॉन कसा, इलेक्ट्रॉन कसा, आणि मग तुम्हाला असं समजलंय की थोडंसं बेसिक नॉलेज माहिती आहे की न्यूक्लियस मध्ये असतो प्रोटॉन न्यूट्रॉन सोबत आणि ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन असतात. पण हे स्ट्रक्चर सांगताना सुद्धा व्हेरियस थेरीज आलेल्या, जसं मी मगाशी तुम्हाला बोलले, आणि थेरीज आल्या की त्यासोबत ड्रॉबॅक येतात. सो आपण रुदरफोर्डनी केलेल्या थेरीमध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स होते. ते ड्रॉबॅक्स क्लिअर करण्यासाठी अजून एक नवीन थेरी आली. त्या नवीन थेरीचे काही ड्रॉबॅक्स, मग परत नवीन थेरी, अशा थेरीज करत जाणार आहे. आणि आपण टोटल ॲटॉमिक स्ट्रक्चर यामधून ॲट द एंड ऑफ द चॅप्टर व्हेरी क्लिअर आयडिया घेऊन बाहेर पडायचं आहे की एक्झॅक्टली ॲटम काय आहे. ओके, सो स्टे ट्यून्ड विथ माय लेक्चर. लेक्चरचे नोट्स पटकन बनवून घ्या, टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक यू सो मच.